गुड मॉर्निंग. कशात सर्व? मनात असेल तर स्वप्नात दिसेल. खरं आहे ना? यस. मनी वसे ते स्वप्ने दिसे, असं कोणीतरी म्हटलंच आहे. पण मनी असण्यासाठी आणि स्वप्नात दिसण्यासाठी मनी तर असायला पाहिजे, बरोबर ना? आता मनीच नसेल तर स्वप्नात येणार कुठून? स्वप्नात नाही ते प्रत्यक्षात येणार कुठून? परंतु प्रोगेनने आपल्यासाठी केलं आतापर्यंत जे आपल्या मनात होतं ते आपण प्रत्यक्षात आणलं आहे. गेले 2 वर्षामध्ये अपेक्षा नव्हती तसे रिटर्न्स आपण मिळवतो आहे. मित्रांनो, आपण संपल्यानंतरसुद्धा पुन्हा उभे राहतो आहे. हे जगाच्या पातळीवर कुठेच झालेलं नाही आहे. म्हणूनच तुमच्या विश्वासाने आपण लवकरच प्रोगेन रेंटल आपली आवाट योजना राबवतो आहे. माहिती आहे का? आठवतं का? आवाट, आवडलेली वाट, आवडलेली वाट, आवडलेला परिसर. आपण यापूर्वी कर्जतला एक प्लॉट घेतलेला होता. पूर्ण भारत दाखवायचा होता, भारत बसवायचा होता. तर दुर्दैवाची गोष्ट जे काय गोष्टी घडल्या त्यामुळे ते शक्य झालं नाही. परंतु आता आपण पुन्हा सांगितल्याप्रमाणे सुरू करत आहोत आणि त्याच्यासाठीच नवीन गुंतवणूक, नवीन सुरुवात, सगळं नवीन. मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपलं घर असावं, बंगला असावा, त्या बंगल्यासमोर एखादी गाडी असावी. हे सर्व वाटतं, पण त्याच्यासाठी पैसे लागतात. पैसा येणार कुठून? मेहनतीने, स्मार्ट वर्क करून, शेअर मार्केटमधून, फॉरेक्स मार्केटमधून, कुठूनही नाही. फक्त आणि फक्त आपल्या युनिटीतून. आणि म्हणूनच प्रोगेन रेंटलच्या माध्यमातून आपण जे काय करत आहोत, रिसॉर्टची कल्पना, रिसॉर्टची संकल्पना, फार्म हाऊसची संकल्पना, या आपल्या बंगल्याची संकल्पना, ही आपण प्रोगेन रेंटलच्या माध्यमातून साकारू शकता. प्रत्येकाला वाटतं की आपलं फार्म हाऊस असावं, प्रत्येकाला वाटतं आपलं रिसॉर्ट्स असावं, प्रत्येकाला वाटतं आपला बंगला असावा. पण तो जेव्हा आपण बांधतो तो फक्त आपण एकाच ठिकाणी बांधू शकतो. आणि एकाच ठिकाणी बांधताना जो का आपल्याला खर्च येतो 25 लाख 50 लाख, आणि एवढा बांधूनसुद्धा आपल्याला वर्षातनं एकदासुद्धा तिथे जायला मिळत नाही. हे बहुतेक लोकांच्या बाबतीत होत असेल. आपण त्याच्यासाठीच प्रोगेन रेंटलच्या माध्यमातून आपल्याला एवढी मोठी गुंतवणूक करायचीही गरज नाही. छोट्यातल्या छोट्या गुंतवणुकीपासून आपण आपले रिसॉर्ट्स, आपले फार्म हाऊस, आपले बंगले एन्जॉय करू शकाल. साहजिकच आहे, हे सर्व करण्यासाठी मिनिमम 3 ते 5 वर्षाचा कालावधी जाईल. मग तोपर्यंत काय? तोपर्यंत आपल्या गुंतवणुकीचे रिटर्न चालू राहतील. त्याच्यानंतर मिळेल तो आपण तिथे उपभोग घेऊ शकाल. तेवढ्याच रिटर्नचा, तेवढ्याच परताव्याचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. आणि जर तो उपभोग घ्यायचा नसेल तर तुम्ही ते इनकॅशही करू शकता. हा सर्वात मोठा बेनिफिट आहे. जे बाकीच्या ठिकाणी कुठल्याही क्लब मेंबरशिप तुम्ही जेव्हा घेता तेव्हा ते पॉसिबल नसतं. तुम्ही एकदा पैसे गुंतवलेत की ते पैसे मिळतही नाहीत. इथे आपल्याला आपण आपले पैसे 2 ते 3 वर्षामध्ये रिटर्न करत आहोत. आपल्या प्रिन्सिपल रिटर्न करत आहोत, आपल्याला दर महिन्याचा हप्ता लावून. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्याच्यानंतर 2 वर्षानंतर तुमचं बेनिफिट्स, म्हणजे तुम्ही तिथे राहू शकता, खाऊ शकता, फिरू शकता. आणि हे एका ठिकाणी नाही आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये असेल. आपल्या कॉर्पोरेट मीटिंग करू शकता, आपले डेस्टिनी वेडिंग करू शकता. असे अनेक काही गोष्टी आपण करू शकता. पार्ट्या करू शकता, सेलिब्रेशन करू शकता, आपल्या पूर्ण देशातली संस्कृती पाहू शकता. कारण आपण तिथे भारत बसवत आहोत आणि तिथे त्या भारतामध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक राज्याचे, प्रत्येक धर्माचे संस्कृती म्हणजे सण उत्सव साजरे करताना बघायला मिळतील. हे सर्व फक्त आपल्या विश्वासावर सुरू करत आहोत. मित्रांनो, इथे तुम्ही फक्त कमीत कमी ₹1,00,000 इन्व्हेस्ट केलेत प्रोगेन रेंटलच्या माध्यमातून. आपण पुढच्या महिन्यापासून, नेक्स्ट महिन्यापासून तुम्हाला ₹5,000 चालू होतील. ₹5,000 ॲज अ तुमची प्रिन्सिपल अमाऊंट विथ तुमचं रिटर्न्स बेनिफिट्स, विथ बेनिफिट्स चालू होईल. आणि ह्या पद्धतीने आपण 24 महिन्यामध्ये आपली प्रिन्सिपल घेऊन बाहेर पडलेले असाल.
तरीसुद्धा 24 महिन्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या आपल्या रिसॉर्ट्समध्ये फार्म हाऊसमध्ये तुम्ही तेवढ्याच अमाऊंटची तुम्ही एन्जॉयमेंट करू शकाल. आणि ती जर एन्जॉयमेंट करायची नसेल तुम्ही ते इन कॅशही करू शकाल. सगळं प्लॅनचं ब्राउशर कॅटलॉग तुम्हाला लवकरच मिळेल. सोबतच जो ही ₹1,00,000ची मेंबरशिप घेणारा असेल तो सिल्वर मेंबर असेल. जो 5 लाखाची मेंबरशिप घेईल तो गोल्डन मेंबरशिप असेल. त्या 5 लाखाच्या मेंबरशिपमध्ये त्या व्यक्तीला प्लॉट अलॉट केला जाईल. ती प्लॉटची मालकी त्याची असेल. त्या प्लॉटच्या माध्यमातून त्याला जे काय बेनिफिट मिळेल ते ₹25,000 असेल. आणि त्या 25,000 त्याला पहिल्या 24 महिन्यामध्ये त्याचे रिटर्न्स कंप्लीट झालेले असतील. त्याची मुद्दल त्याला परत मिळालेली असेल. तरीसुद्धा तो दर महिन्याला 25,000चं बेनिफिट आयुष्यभर घेऊ शकेल. इथे कोणालाही वेगळी प्रिन्सिपल परत मिळणार नाही, परंतु त्याची प्रिन्सिपल पहिल्या 24 महिन्यात रिटर्न गेलेली आहे. त्याच्यानंतर जे काही त्याला बेनिफिट मिळेल लाईफ टाईम बेनिफिट मिळेल. आणि हे ऑल ओव्हर इंडियामध्ये असेल. प्लॉट भले एका ठिकाणी असेल पण तो कुठेही ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही एन्जॉय करू शकेल. तिसरी गोल्डन मेंबरशिप झाली. नंतर प्लॅटिनम मेंबरशिप. प्लॅटिनम मेंबरशिप ही मिनिमम 10 लाखाची असेल. तिथेही सुद्धा सेम प्लॉट असेल. प्लॉटमध्ये वास्तू असेल, छोटी मोठी वास्तू असेल, त्या वास्तूसुद्धा एन्जॉय करू शकेल. दुसरी गोष्ट त्या वास्तूची मालकी त्याच्या नावाने असेल. तिसरी गोष्ट ती वास्तूची मालकी जर त्याच्या नावाने असेल तरी ती प्रोगेन रेंटलला भाड्याने दिलेली असेल. त्याची ॲग्रीमेंट बनलेली असेल. त्यामुळे त्याला बेनिफिट त्याचं 10 लाखाचं बेनिफिट 50,000पर्यंत मिळायला लागेल. ते देखील आयुष्यभर. चौथा प्लॅन 25 लाखाच्या पुढे. 25 लाखाची ही मेंबरशिप डायमंड मेंबरशिप असेल. या मेंबरशिपमध्ये सुद्धा तसंच 25 लाखाची वास्तू असेल एका ठिकाणी कुठेतरी. आणि त्याचं बेनिफिट म्हणून त्याला 1.25 लाखाचं बेनिफिट आयुष्यभर मिळत राहील. पहिल्या 2 वर्षात प्रत्येकाची मुद्दल वसूल होते आहे, रिकवर होते आहे. त्याच्यानंतर त्याला जे मिळेल ते लाईफ टाईम मेंबरशिपचं बेनिफिट मिळेल. याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन तर असतीलच, रूल्स अँड रेग्युलेशन असतीलच, ॲग्रीमेंट तर असेलच, फॉर्म भरणं असेलच, फॉर्मॅलिटी सगळ्या असतीलच. त्या आपल्याला पूर्ण करायच्याच आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे सर्व आपण ऑल ओव्हर इंडिया राबवत आहोत. आणि हे ऑल ओव्हर इंडियात राबवत असल्यामुळे ऑल ओव्हर इंडियाचे पब्लिक ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकेल. मग कशी वाटली संकल्पना? अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे बोलतात ना पेमेंट मिळेल की नाही, पहिल्यांदा जो इन्व्हेस्टमेंट करेल, जे 1 लाखापासून जे काही कोणी इन्व्हेस्टमेंट मेंबर होतील प्रत्येकाला मेंटेनन्स चार्जेस भरावे लागतील. जसे लाखाला ₹5,000. प्रत्येकाला लाखाला ₹5,000 वर्षाला मेंबरशिपचे मेंटेनन्स चार्जेस भरावे लागतील. कारण आपण ही प्रॉपर्टी डेव्हलप करतो आहे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये मेंटेनन्स तर असतोच. वेगळं तुम्हाला मेंटेनन्स द्यायची गरज भासणार नाही. लाखाला ₹5,000 वर्षाला तुम्हाला भरावे लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, त्या मेंबरशिप मागे तुम्हाला गिफ्ट रिवॉर्ड्स हे वेगळे असतील. चौथी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये ₹1,00,000 भरल्यानंतर ह्या ₹1,00,000 मागे तुम्हाला वाटलं की बाबा पुढच्या महिन्याचं पेमेंट मला मिळेल की नाही, काही डाऊटफुल असतात ना लोक, त्यांच्यासाठी सांगतो. आपण HDPay बरोबर टायअप केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 3 महिन्याचं पेमेंट ॲडव्हान्समध्ये तुमचं HDPayमध्ये जमा केलेलं असेल. आणि त्या HDPayमधून तुम्ही दर महिन्याचं पेमेंट 3 महिन्याचं पेमेंट घेऊ शकता. महिन्याला घेऊ शकता ₹5,000. त्याच्यानंतर 4थ्या महिन्यापासून तुम्हाला ते टाकलं जात जाईल दर महिन्याला. ज्यांना HDPayमध्ये ज्यांनी अकाउंट खोललं आहे त्यांच्यासाठी स्पेशली सांगतो. म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी प्रशांत नांगणेकडे किंवा प्रोगेनच्या मागे धावावं लागणार नाही. पेमेंट आलं नाही. जे ₹1,00,000 सुरुवात करतील, पण ज्या काही नवीन इन्व्हेस्टमेंटने सुरुवात करतील, नवीन मेंबरशिपने सुरुवात करतील, त्या प्रत्येकाचं 3 महिन्याचं क्वार्टरलीचं पेमेंट ॲडव्हान्समध्ये तिथे टाकलं जाईल. जेणेकरून त्याला 3 महिने तो रिलॅक्स राहील.
तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून सांगतो आहे, हे ज्यांना लगेच बेनिफिट पाहिजे त्यांच्यासाठी आहे. जे 3 वर्ष थांबायला तयार आहेत, कुठलाही प्लॅन असू दे, गोल्डन असू दे, सिल्वर असू दे, प्लॅटिनम असू दे, डायमंड असू दे, कुठल्याही प्लॅनमध्ये 3 वर्ष थांबून नंतर बेनिफिट घ्यायला तयार आहेत, अशा लोकांना महिन्याला 10% बेनिफिट चालू करणार आहोत, तेही लाईफ टाईम. इथे कुठल्याच मेंबरशिपमध्ये नॉमिनी वगैरे असणार नाही. कुठल्याच मेंबरशिपमध्ये तुम्हाला मी मेल्यानंतर नॉमिनीला मिळावं असं कुठलीच अट असणार नाही. तुमच्यासोबतच तुमची मेंबरशिप संपेल. तुमची वास्तू जिवंत राहील तिथेच आयुष्यभर. आयुष्यात नंतरसुद्धा तुमचं तिथे त्या वास्तूवर नाव कोरलेलं असेल. जे 25 लाख 50 10 लाखाच्या पुढे जे कोणी गुंतवणूक करतील त्यांची तिथे त्या वास्तूवर नाव कोरलेलं असेल. त्यामुळे तुमची आठवण आमच्यासोबत कायमची राहील. आणि महत्त्वाचं, रोगांच्या माध्यमातून माझीही तुमच्यासोबत आठवण राहील, होय की नाही? मग कशी वाटली कल्पना? मग द्याल ना रिस्पॉन्स? द्यावाच लागेल. धन्यवाद.